अजितदारांची जनसन्मान यात्रा मुंबईत तर वांद्र्याचे आमदार झिशान सिद्दीकी आणि कुर्ल्याचे आमदार नवाब मलिकांच्या मतदारसंघात सभा। कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी, रवींद्र चव्हाण कुचकाम मंत्री असल्याचा रामदास कदमांचा आरोप। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून रामदास कदम संतप्त। पंतप्रधान बोलतात एक आणि करतात एक, त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही। एक देश एक निवडणूक करून शरद पवार यांचा हल्लाबोल। कोकणातील महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर। विरोधात लढायचं असेल तर लढा, पण गद्दारी करू नका। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादी म्हणून हल्लाबोल। निवडणुका घ्यायला सरकार तयार नसेल तर ही हुकुमशाही। हरियाणा काश्मीरच्या निवडणूक घोषणेवरून राऊतांचा हल्लाबोल। झारखंडमध्ये हेमंत सोरेनांचा पक्ष फोडणार असल्याचा राऊतांचा आरोप। सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर। विशाल पाटलांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूतेंची जोरदार टीका। गौतम भटकर नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या। जैसी करणी वैसी भरणी म्हणत नितेश राणेंनी राऊत आणि अनिल देशमुखांना डिवचलं। शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा। मराठा आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरेंनी घालवलं। आमदार सदाभाऊ खोत यांचा शरद पवार आणि ठाकरेंवर मोठा आरोप। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी लहान मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन सण। शाळकरी मुलांनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी। नारळी पौर्णिमेनिमित्त आज वरळीमध्ये नारळ फोडण्याच्या अनोख्या स्पर्धेचं आयोजन। मागील 50 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन। शिर्डीच्या साई मंदिरातील रक्षाबंधनाचा उत्साह। साईच्या चरणी एका भाविकाकडून 35 किलोची राखी अर्पण। मंत्री दादा भुसे यांनी लाडक्या बहिणींना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। शेकडो महिलांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत रक्षाबंधन केलं साजरं। भोंदूबाबाला अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं। भोंदूबाबाकडून अंधश्रद्धा पसरवत नागरिकांची फसवणूक। पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत। मंदिर व्यवस्थापकाने केला खुलासा। लोकशाहीच्या बातमीनंतर मंदिर प्रशासनाला जाग। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात। 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस सुरू। नारळी पौर्णिमेच्या दिवशीच सिंधुदुर्गात दुर्घटना। मालवण येथील सर्जेकोट समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली। गुन्हेगारासोबत जेवण केलं तर तुरुंगातच जावं लागणार। नितेश राणेंनी अनिल देशमुख आणि संजय राऊतांना डिवचलं। गुंड गौतम भटकर सोबतचे फोटो पोस्ट करत जोरदार टीका। 30 ऑगस्टला होणार वाढवण बंदराचं भूमिपूजन। पंतप्रधानांच्या हस्ते होणार वाढवण बंदराचं भूमिपूजन। कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण तापलं। पश्चिम बंगालचे राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर। पश्चिम बंगालचे राज्यपाल अमित शहांची भेट घेणार। विधानसभेसाठी योगेश जाधवांकडून मोर्चेबांधणी पुण्यात। योगेश जाधवांनी घेतली शरद पवार यांची भेट। योगेश जाधव हे मंत्री प्रतापराव जाधवांचे पुतणे। नाशिकच्या देवळाली मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडावी। सुप्रिया सुळे यांच्याकडे संतोष साळवे यांनी केली मागणी। धारावीकरांसाठी दहिसरमधील जकात नाक्यातील जागेची चाचपणी। धारावीकरांना जागा देण्यास दहिसरकरांचा विरोध। राखी बांधलेला हात अत्याचार करण्यासाठी नाही, बहिणींच्या संरक्षणासाठी पुढे या। नवनीत राणांच्या सर्व भावांना रक्षाबंधनानिमित्त आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।